आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड शहरातील दिघी आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या। त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा पथक 3, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक आणि खंडणी विरोधी पथकाने सलग 3 दिवस या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत अखेर लुटमार करणाऱ्या सराई चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत। योहान भास्कर कासार आणि विश्वजित अर्जुन पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। त्यांच्या अटकेने 12 जबरी चोरी आणि 1 मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे आणि अटकेत असलेल्या आरोपीकडून 1 कुकरी, 1 मोटरसायकल, 3 मोबाईल फोन आणि काही रोकड असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मागील 3-4 दिवसापूर्वी दिनांक 21 फेब्रुवारी व 22 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड ऐकलीतील दिघी व आळंदी पोलीस हद्दीतील प्रायव्हेट सिटी परिसरातील डोंगराळ भागामध्ये जी मॉर्निंग वॉकला येतात अशा इसमांना 3 इसमांनी मोटरसायकलवर येऊन जबरीचा चाकूचा दाग दाखवून त्यांच्या गळ्यातील त्याच्याजवळील मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती, जबरीची चोरी केली होती। सदरचा प्रकार हा जसा दिघी आळंदी परिसरात घडला होता तसाच पुणे ग्रामीण पुणे शहरात तिथे त्याच दिवशी घडला होता। त्यामुळे सदर प्रकाराचं गंभीर असल्याने आम्ही दिघी व आळंदी पोलिसांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल केले होते। तसेच गुन्हे पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये दाखल झाले होते। सदरच्या प्रकाराचं गांभीर्य ओळखून माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय विनय चौबे सरांनी आम्हाला गुन्हे शाखेला सदरच्या आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचित केले होते। त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते। तर त्याच आरोपींचा गुन्हे शाखेचे आम्ही मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार हे सतत आम्ही त्यांचा शोध घेत असताना कंटिन्यू 3 दिवस अहोरात्र आम्ही त्याच्यावर मेहनत घेऊन जेवढे रस्त्यावर सीसीटीव्ही फुटेज आहेत त्या फुटेजद्वारे आम्ही ह्या आरोपींना निष्पन्न केला आणि आरोपींचा शोध घेत असतानाच हे आरोपी चरोली परिसरात आम्हाला दिसून आल्याने आमचे गुन्हे शाखेचे PSI बदाने, PSI गोसावी आमच्या पथकाने यांचा पाठलाग करून यांचा पाठलाग चित्तथरारक झालेला पाठलाग आहे। ह्या पाठलाग करून त्यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यावेळी ज्यावेळी ताब्यात घेतले त्या आरोपींकडे चोरीची मोटरसायकल मिळून आली आणि एक धारदार हत्यार मिळून आलं। ह्या आरोपींचं नाव आहे, एका आरोपीचं नाव आहे योहान भास्कर कासार, हा राहणार सनसवाडी, मूळचा राहणार हा जालना। 2 नंबर आरोपी आहे विश्वजित अर्जुन पवार, हा राहणार संभाजीनगर, मूळचा राहणारा जालना। आणि ह्या आरोपींकडे आपण अधिक चौकशी केली असता हे असे निष्पन्न झाले की ह्या आरोपींनी यापूर्वी संभाजीनगर, जालना तसेच माझा इकडे पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड ऐकलं आहे अशा ठिकाणी आता पण असे अनेक गुन्हे केले। त्यांना त्या 12 गुन्ह्यांचे यांच्याकडून उकल झालेली आहे। ह्या आरोपींकडे आपण यांच्याकडून आतापर्यंत आपण जवळपास एक अंदाजे 5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ह्यातला जो आरोपी क्रमांक 2 आहे विश्वनाथ पवार, हा संभाजीनगर परिसरामध्ये किंवा जालना परिसरामध्ये हा वॉन्टेड आरोपी आहे। हे सराईत आरोपी आहेत। यांच्या आपण ताब्यात घेऊन ही जी आंतरराज्य ही लुटमार करणारी टोळी होती हिचं आपण जेरबंद केलेली आहे। आणखीन आरोपी निष्पन्न होण्याची काय? ह्याच्यामध्ये यांचा 3रा साथीदार आहे, तो आता आपण त्याच्या मागे लागलेलो आहोत। तोही आपल्याला लवकरच आपण त्याला ताब्यात घेणार आहोत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।